राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि त्यांची ग्राम स्वराज्याची संकल्पना हे समन्वित रूपक. लेखन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पांडुरंग लोणारकर यांचं. निवेदन लेखकासह सुमेधा कुलकर्णी यांचं. निर्मिती सहाय्य सुमेधा कुलकर्णी आणि शीतल निमजे. तर सादर करते सतीश जोशी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. ते दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. श्रोते हो नमस्कार. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये आपण सर्वांनी अतिशय हर्षोल्हासामध्ये साजरा केला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे योगदान अमूल्य असे होते. स्वातंत्र्य युद्धाची धुरा गांधीजींच्या हाती होती. बापूजींच्या दृष्टीने स्वातंत्र्य प्राप्ती हा एक मैलाचा दगड होता. त्यामुळे बापूजींनी स्वातंत्र्यानंतर भारताची वाटचाल कशी असेल याचा आराखडाही तयार करून ठेवला होता. गांधीजींनी सर्वांसमोर एक 18 कलमी कार्यक्रम ठेवला होता. तोच पुढे भारताच्या भावी वाटचालीचा आणि विकासाचा राजमार्ग ठरला. भारतीयांद्वारे दिला जाणारा स्वातंत्र्याचा लढा हा केवळ ब्रिटिशांना भारतातून घालून देण्यासाठीचा नव्हता, तर एक विकसित सर्वसमावेशक नवसमाजाची निर्मिती करण्याचे स्वप्न बाळगणारा होता. त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी जी विकासाची योजना तयार केली होती तीच ग्राम विकासाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. जाणून घेऊया राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कार्याविषयीचे विचार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माजी अधिष्ठाता तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथील पदवी आणि पदव्युत्तर तत्वज्ञान विभाग आणि तत्वज्ञान संशोधन केंद्राचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नागुराव लक्ष्मणराव कुंभार यांनी दिलेली माहिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी युग पुरुष होते. ते 20व्या शतकातील कार्ल मार्क्स, सिग्मंड फ्राइड प्रमाणे विश्वविख्यात महापुरुष होते. त्यांचे तत्वज्ञान व कार्य केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ध्रुवतारा व दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व उपयुक्त आहे. त्यांनी अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीला पराभूत करण्याचे आश्चर्यकारक व ऐतिहासिक कार्य केले. महात्मा गांधीजींचं तत्वज्ञान आणि कार्य केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला स्फूर्तिदायक मार्गदर्शक उपयुक्त आहे. गांधी सुद्धा असं प्रतिपादन करतात की स्वातंत्र्य हे चांगल्या समाज निर्मितीची पूर्वअट असते. अजून एक मुद्दा गांधीजींनी सांगितला तो आपण सर्वांनी स्वातंत्र्याच्या संदर्भात लक्षात घेणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य टिकलं पाहिजे, स्वातंत्र्याचं सुराज्य झालं पाहिजे, स्वातंत्र्य हे सर्वांसाठी असलं पाहिजे. स्वातंत्र्याला आर्थिक, सामाजिक, नैतिक, राजकीय पैलू असतात. हा सगळ्याचा समग्र विचार करून स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे असा त्यांचा आग्रह होता. आणि स्वातंत्र्याचं रक्षण करायचं असेल तर गांधी काही उपाय सांगतात. त्याच्यातला सर्वात महत्वाचा उपाय त्यांनी सांगितला की स्वातंत्र्य टिकण्यासाठी समाजामध्ये ऐक्य असणं आवश्यक आहे आणि म्हणून स्वातंत्र्य हे कोणी देत नाही, ते स्वतःला मिळवावं लागतं. श्रोते हो, आपण ज्यांना लाडाने बापू आणि आदराने महात्मा म्हणतो त्या मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. प्रारंभिक शिक्षण भारतात पूर्ण केल्यानंतर वकिली व्यवसायाचे शिक्षण इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी पूर्ण केले. 21 वर्ष त्यांनी आफ्रिकेमध्ये वकिली व्यवसाय केला. याच ठिकाणी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करून त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. 1915 मध्ये गांधीजी भारतात परत आले. देशाच्या अंतरात्म्याला जाणून घेण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण करण्यास सुरुवात केली. भारतातील गरिबी पाहून जोपर्यंत
प्रत्येकाला अंगभर कपडे मिळत नाहीत तोपर्यंत मीही पूर्ण कपडे घालणार नाही, ही प्रतिज्ञा बापूंनी केली आणि ती प्रतिज्ञा त्यांनी आयुष्यभर पाळली. अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार केलेल्या विनाशातील शक्तिशाली शस्त्रांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. श्रोतेहो, भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारताचा खरा चेहरा हा गावांमध्ये वास्तव्य करतो असं म्हटलं जातं. राष्ट्राच्या विकासात ग्रामीण भागाची भूमिका महत्वाची आहे. राष्ट्राचा विकास तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत ग्रामीण जीवनामध्ये परिवर्तन घडून येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची चाहूल लागताच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी पहिला नारा दिला, तो गावाकडे चला. गांधीजींनी या चळवळीला गती देण्यासाठी दूरदर्शीपणे गावाच्या विकासाचा एक सूत्रबद्ध कार्यक्रम तयार केला होता, जो आदर्श ग्राम संकल्पनेवर आधारित होता. खादी आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, शेतीमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, ग्रामीण समाज स्वावलंबी बनावा, शिक्षण व्यवस्थेत नई तालीम पद्धत अवलंबवावी, अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण व्हावे, गरीब आणि श्रीमंत यांमधील विषमतेची दरी कमी व्हावी, भांडवलदार आणि व्यापारी वर्गाने समाजाचे विश्वस्त या नात्याने त्यांच्याकडील संपत्ती समाज हितासाठी वापरावी, अशा विविध बाबी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ग्राम विकास संकल्पनेच्या मूलाधार होत्या. श्रोतेहो, आता ऐकूया सेवाग्राम आश्रम वर्धा येथील नई तालीम समितीचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर शिवशरण सिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी मांडलेले विचार. श्रोतेहो नमस्कार. महात्मा गांधी 1919 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झालं व आपला देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य आंदोलनात 28 वर्ष चालवलं. या 28 वर्षाच्या काळात त्यांना 6.5 वर्ष तुरुंगात काढावं लागलं. वेगवेगळ्या आंदोलनात, सत्याग्रहात त्यांना या शिक्षा झाल्या होत्या. उरलेल्या 21 वर्षात त्यांनी हे स्वातंत्र्य आंदोलन चालवलं. महात्मा गांधीजी सतत 18 तास काम करत होते. लोकांशी संवाद साधणे, पत्रव्यवहार करणे, वर्तमानपत्रासाठी, मासिकासाठी लिखाण करणे, आश्रमाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवणे कामं ते करायचे. आपल्या भारतात एकूण 7.5 लाख खेडी व शहरे आहेत. या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी आपले विचार, सत्याग्रह, उपोषण, मिठाचा सत्याग्रह, 1942 चे भारत छोडो आंदोलन इत्यादी कार्यक्रम ते वेळोवेळी जे पत्रके बुलेटिन काढत त्या मार्फत चालवला. त्या काळात त्यांनी चरख्याला माध्यम करून व खादीदारी लोक हे त्यांचे स्वातंत्र्य आंदोलनाचे सैनिक झाले. त्यांच्या मार्फत भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांनी हा विचार प्रसार केला. स्वातंत्र्य आंदोलनात त्या काळी खूप मोठमोठ्या नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला, परंतु त्यांचे कुठल्याही कार्यक्रमाला, सत्याग्रहाला, उपोषणाला खूप गर्दी व्हायची. कारण त्यांनी स्वतः जे केलं, आचरणात आणलं, तेच लोकांना करण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळे त्यांचे सगळे कार्यक्रम यशस्वी झालेत. हे सगळं कशाला केलंय त्यांनी? भारतीय जनतेला मुक्त करण्याचं लक्ष्य त्यांच्या समोर होतं. ते लक्ष्य प्राप्तीसाठी स्वतःला व आपल्या बरोबर इतरांनाही त्यांनी प्रवृत्त केलं. त्यात सातत्य राखलं. म्हणजे आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी, आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला अखंड जिद्दीने कष्ट करणे क्रमप्राप्त आहे. श्रोते हो, स्वयंपूर्ण स्वयंशासित गावाची कल्पना बापूजींनी केली होती. गांधीजींच्या ग्रामविकासाच्या संकल्पनेवर प्राचीन भारतात अस्तित्वात असलेल्या पंचायतींचा प्रभाव होता. त्यांच्या मते प्रत्येक गाव हे एक छोटे गणराज्य असावे. गावातील लोकांच्या गरजा गावातच भागविल्या जाव्यात. प्रत्येक गावात गरजेनुसार उत्पादन आणि मागेल त्याला काम मिळावे अशी व्यवस्था असावी. सामाजिक मालकी, हस्तकला, कुटीर उद्योग, सामूहिक शेतीच्या माध्यमातून गावात उत्पादन घेतले जावे. गुरांना चरण्यासाठी कुरण असावे. शेतीपूरक उद्योग केले जावे. पाण्याची स्वच्छता आणि पुरवठा पंचायतींची जबाबदारी असावी. पाणवठे सर्वांसाठी खुले असावेत. गावाचा कारभार गावातील जुन्या जाणत्या लोकांद्वारे पाहिला जावा.
गावामध्ये परस्पर सहकार्याची तसेच आपुलकीची भावना असावी. सहकार, सत्याग्रह हा ग्रामपंचायतीच्या कामाचा मुख्य आधार असावा. गावातील तंटे ग्रामपंचायतीमार्फत सोडविले जावेत. गावाच्या रक्षणाची जबाबदारी ग्रामसुरक्षा दलाकडे असावी. या ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांची निवड आळीपाळीने गावातील लोकांमधूनच केली जावी. तुमचा आनंद तुम्ही केलेला विचार, वक्तृत्व आणि संवाद यावर अवलंबून आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. गावामध्ये जातीभेद, अस्पृश्यता, विषमता, सामाजिक बहिष्कार यांना थारा दिला जाणार नाही. गावात कुठलाही भेदभाव तर केला जाणार नाहीच, परंतु विषमता नष्ट करण्यासाठी पंचायती जाणीवपूर्वक प्रयत्न करतील. गावातील लोक उद्योगी असावेत. गावात कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे. गावातील लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर जनजागरण करण्यात यावे. अशा विविध बाबी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अपेक्षित होत्या. आता ऐकूया गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथील असोसिएट प्रोफेसर आणि संपादक डॉक्टर अश्विन झाला यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी मांडलेले विचार. नमस्कार सभी श्रोताओं को महात्मा गांधी जयंती की हार्दिक शुभकामनाएं. महात्मा गांधी जी का योगदान अगर हमें समझने की आवश्यकता है, हर एक क्षेत्र में महात्मा गांधी के योगदान को हम अग्र स्थान पर देखते हैं. ये इसलिए देखते हैं कि महात्मा गांधी का योगदान केवल पर्टिकुलर कोई सेक्टर के लिए नहीं, किसी एक क्षेत्र या किसी एक विषय या किसी एक प्रदेश के लिए नहीं, मानव जाति के उत्थान के लिए दिया हुआ एक ऐतिहासिक संदर्भ में योगदान रहा है. महात्मा गांधी ने शाश्वत मूल्यों के संदर्भ में बात रखी है. उनका पूरा जीवन जिस नींव पर गढ़ा है, बना है, वो शाश्वत मूल्यों के संदर्भ में उन्होंने पहल की है. और इसीलिए उनके द्वारा लागू की हुई पद्धति, चाहे हम सत्याग्रह की बात करें, रचनात्मक कार्य की बात करें, एकादश व्रत की बात करें, ये ही हर एक संघ के लिए लागू किया जाता है. स्वराज के साथ जुड़ा हुआ उनका योगदान, और इसीलिए स्वराज में व्यक्ति खुद के बंधनों से मुक्त होना ये पहली शर्त. और इस आधार पर महात्मा गांधी के स्वतंत्रता योगदान में जो प्रयास है, वो ये मानते थे कि राजनीतिक आजादी से पहले हम सामाजिक और आर्थिक रूप से अपने आप को सक्षम करना है. और इसीलिए उन्होंने खादी के द्वारा, चरखे के द्वारा लोगों को स्वावलंबन किया. महात्मा गांधी का योगदान अगर कहना हो तो आजादी के बाद पूरे विश्व में 90 से अधिक देश, राष्ट्र ऐसे हैं जिन्होंने अपने अधिकार और न्याय की लड़त में महात्मा गांधी को प्रेरणा स्थान पर पाया है. और इसीलिए महात्मा गांधी केवल एक देश के लिए नहीं, मानव जाति के लिए है. गांधीजींनी ग्राम शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यावर देखील भर दिला. शिक्षणाने मनुष्याचा सर्वांगीण विकास साध्य व्हावा, ते सामाजिक उन्नतीचे साधन असावे. तसेच शिक्षण जीवन उपयोगी असलेच पाहिजे असे बापूंचे ठाम मत होते. शिक्षणामुळे व्यक्तीला कौशल्य तसेच रोजगाराची प्राप्ती व्हावी. समाजाला दिशा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे बापूजींना आवश्यक वाटत होते. त्यासाठी नई तालीम अवलंबवावी, शिक्षणाने स्वावलंबन प्राप्त व्हावे, रोजगाराची निर्मिती करणारी शिक्षण व्यवस्था अंगीकारावी. ग्रामीण उद्योगांचे शिक्षण गांधीजींना नई तालीम मध्ये अपेक्षित होते. यदि कोई व्यक्ति स्वच्छ नहीं है तो वह व्यक्ति स्वस्थ नहीं रह सकता, और यदि वह स्वस्थ नहीं है तो स्वस्थ मनोदशा के साथ नहीं रह पाएगा. स्वस्थ मनोदशा से ही स्वस्थ चरित्र एवं देश का निर्माण होगा. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. गावच्या कारभाराची धुरा गावातील लोकांकडेच असावी. केंद्र आणि राज्य सरकार जवळील शक्ती आणि अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कनिष्ठ पातळीपर्यंत शासन कारभाराची व्यवस्था पोहोचविणे आवश्यक आहे. याबद्दल त्यांचे विचार अगदी स्पष्ट होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी सहभागी लोकशाही व्यवस्था कशी निर्माण करता येईल याविषयी आग्रही होते. त्यांच्या ग्राम विकासाच्या प्रारूपामध्ये
स्वयंशासित ग्रामपंचायत केंद्रस्थानी होती. ज्याप्रमाणे प्राचीन गाव हे गणराज्य होते, तशीच आधुनिक गावंही असावीत असा त्यांचा आशावाद होता. गावाच्या विकासाचा अग्रक्रम गावकऱ्यांनी ठरवावा, योजना बनवावी, निधी उभारावा आणि लोकसहभागातून कार्यपूर्ती करावी अशी त्यांना ग्रामविकासाची संकल्पना अपेक्षित होती. गांधीजींच्या मते पंचायती प्राचीन काळापासून गावाच्या शासन व्यवस्थेचा मुख्य आधार राहिले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कार्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथील शिक्षक प्रवीण सोनवणे यांच्याकडनं. श्रोते हो, नमस्कार. आज गांधी जयंती, त्यानिमित्त आज गांधीजींच्या विचारांची आठवण करणं आणि ती कृतीत आणण्याची गरज आज मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असल्याचं वाटतं. गांधीजींची तत्व आहेत सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, आत्मबल. या तत्वांची आज मोठ्या प्रमाणामध्ये आपणास गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर गांधीजींनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत की त्यामध्ये स्वावलंबन असेल, संयम असेल, या तत्वाचं पालन करून आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समाधान निर्माण करता येणार. हे साधन हे खेड आहे. म्हणून महात्मा गांधींनी आपल्याला खेड्याकडे चला असा संदेश दिलेला आहे. स्वयंशासन याही बाबींकडे गांधीजींचा खूप मोठा ओढा होता की स्वतःची कामं आपण स्वतः केली पाहिजेत आणि स्वदेशी वस्तूंचा वापर आपण करायला हवा. अशा प्रकारचे हे जे काही विचार गांधीजींचे होते, या विचारांना आपण जवळ करणं हे खूप गरजेचं वाटतं. स्वदेशी मालाला प्रोत्साहन मिळावे याविषयी गांधीजी पूर्वीपासूनच आग्रही होते. त्यामुळे त्यांनी चरखा हा ग्राम उद्योगाचे प्रतीक बनवावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. खादीचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा, घरोघर सूतकताई केली जावी, ज्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळेल, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा गांधीजींचा आशावाद होता. सच्चाई की राहों पर चलकर ज्ञान का दीप जलाया था. सत्य और अहिंसा का मार्ग अपनाकर देश को आजाद कराया था. जाति धर्म का भेदभाव भुलाकर सबको गले से लगाया था. प्रेम भाव से रहने का संदेश बापू ने फैलाया था. लक्ष्य हमेशा ऊंचे रखो, सत्य की राहों पर चले चलो, मंजिल आपको मिल जाएगी, हर बाधाओं से लड़ते चलो. विनम्रता भरे अपने स्वभाव से कितने ही आंदोलन किए थे. देश की स्वतंत्रता की खातिर खुद की जिंदगी को ही जीना भूल गए थे. आज भी दुनिया 2 अक्टूबर के दिन प्यार से मनाती है उनका जन्म. उस महान व्यक्ति को हर भारतवासी का कोटि कोटि नमन. श्रोते हो, मागील 75 वर्षात गांधीजींच्या ग्राम विकासाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या माध्यमातून गावाचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे. पंचायतीच्या माध्यमातून गावाच्या कारभाराची धुरा गावातील लोकांच्या हाती आली असून गावातील विकास कामाचा अग्रक्रम गावकऱ्यांना स्वतः ठरवता येऊ लागला आहे. याशिवाय या पंचायतींमार्फतच ग्रामीण भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते अशा विविध मूलभूत नागरी सुविधांची उपलब्धता करून दिल्या गेली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम, हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतीमध्ये सुधारणा आणि दुग्ध व्यवसायात वृद्धी घडवून आणली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामीण भारत साकारण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच आहे. श्रोते हो, आत्ताच आपण राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि त्यांची ग्राम स्वराज्याची संकल्पना हे समन्वित रूपक ऐकलत. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पांडुरंग लोणारकर यांचं. निवेदन लेखकासह सुमेधा कुलकर्णी यांचं. निर्मिती सहाय्य शीतल निमजे आणि आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 9 वाजून 20